आत्ता तो मित्र आला होता ना जयचा, सुहास, त्याचं आडनाव काय आहे? सुहास शिंदे. सुहास शिंदे. हो हो हो, मी हे नाव वाचलंय कुठेतरी नक्की. ए रजनी, हा, तुला ते नाव वाचलेलं आठवतंय का सुहासला पाहिलेच आठवते तुला? दोन्ही. हा पण काका, अहो माझी नावांच्या बाबतीतली मेमरी एकदम शार्प आहे. आठवेल मला. आठवेल. आदिती मॅडम, अविनाश सरांनी बोलवलं तुम्हाला केबिन मध्ये. हो आलेच. लवकर बोल. येस मिस्टर मल्होत्रा, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. हो, मिस्टर जयराम खानोलकर यांच्या कामाचा स्पीड खूप वाढला आहे आणि चांगल्या पद्धतीने वाढला. हो. नाही, सगळीकडनं त्यांच्या कामाबद्दलचा खूप चांगला फीडबॅक ऐकतोय. हो, जुन्या क्लायंटला परत आणण्याचं काम तेच करतायत. हो. नाही, असे टॅलेंटेड एम्प्लॉई असतात कंपनीत, त्यामुळे पुन्हा तुमच्यासारखे जुने क्लायंट परत या कंपनीशी जोडले जातात. मला खात्री आहे की तुम्हाला देव टूर्स बरोबर काम करायला नक्की आवडेल. नक्की. शुअर. बाय. काय म्हणाले मल्होत्रा? आत्ताच मिस्टर जयरामची त्यांच्याबरोबर मीटिंग झाली. जयराम केबिन मधून बाहेर पडले आणि लगेच मल्होत्रा साहेबांनी फोन केला. खूप खुश आहेत जयराम वरती. देव टूर्स मध्ये जे बदल घडतात त्याचं खूप कौतुक वाटलं त्यांना. मला खात्री आहे की लवकरच आपल्या बरोबर ते काम करायला सुरुवात करतील. जयराम कोणाला नाहीच म्हणू देत नाहीत, इतकं स्ट्रॉंगली आपल्या कंपनीला ते प्रेझेंट करतात. काय झालं? नाही, मल्होत्रा साहेब म्हणत होते की हवं तर 5 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आम्ही देव टूर बरोबर करतो, पण जयरामला आमच्याकडे पाठवा. वा रे वा. Really, I'm proud of him. जे अशा पद्धतीने काम करतोय ना, आपल्या कंपनीची इमेज अधिक चांगली होते. आपण त्याच्यावर विश्वास दाखवला तो योग्यच होता ना अविनाश? मिस आदितीच्या टीम मधला म्हटल्यानंतर हे होणारच होतं, अपेक्षितच होतं. मिस आदिती, मिस आदिती, कुठे हरवलात? काही नाही सर, तुम्ही जे बोलत होता तेच ऐकत होते मी. म्हणजे इतका वेळ तुम्ही हे ऐकत होतात? हे असं दुसऱ्यांचं बोलणं ऐकायचं नसतं. नाही सर, म्हणजे तुम्ही जयरामचं इतकं कौतुक करत होतात, एवढं भरभरून बोलत होतात, म्हणजे मुद्दाम नाही ऐकलं मी. ते कानावर पडलं म्हणून मी सॉरी. नाही, तुमचं बरोबर आहे मिस आदिती.
नाही, पण मला खरंच खूप आनंद झाला मिस्टर जयरामची प्रगती बघून, म्हणून त्यांचंच कौतुक करत होतो. नाही पण चला आता कामाला लागूया. हो सर. मिस्टर सानंदच्या प्रोजेक्टच्या काही डिटेल्स आल्या? हो सर, मी त्या मेल करते तुम्हाला. ठीक आहे. थँक्यू सर. येते. काय? अगं असं डोक्याला हात लावून बसायचं नसतं. का? त्याने काय होतं, आपल्या कपाळावरती रेषा पुसल्या जातात आणि त्याच्याबरोबर आपलं नशीब पण पुसलं जातं. साई, मला इथे टेन्शन आलं आणि तू हसतोयस. कसलं टेन्शन? उद्या आपलं प्रेझेंटेशन आहे. हा मग त्यात टेन्शन काय घ्यायचं? आपण जे लिहिलंय ना ते तिथं व्यवस्थित समजून सांगायचं, झालं. अरे पण आपण जे लिहिलंय ते बरोबर आहे का हे तरी माहितीये का आपल्याला? हे बघ जुई, आय एम शुअर आपण जे केलंय ते परफेक्ट आहे. त्याला दुसरा ऑप्शन असूच शकत नाही. कशी झाली तुझी मीटिंग? छान झाले. मला माहितच होतं. हा जो तुझा माझ्यावरचा कॉन्फिडन्स आहे ना तो जाम आवडतो मला. थँक्यू. पण तुझा काही माझ्यावर कॉन्फिडन्स नाहीये. रजनी, आता हे काय तुझं नवीन? नवीन नाही, जुनच आहे हे. नंदिनी मॅडम, जर त्याचा माझ्यावर विश्वास असता तर त्याचा क्लायंट त्यांनी मला हँडल करायला सांगितलं असतं ना. क्लायंट? हो, तुझा एक मित्र आला होता अदितीला भेटायला. तूच सांगितलं असशील ना त्याला अदिती मॅडमला भेट म्हणून. हो, मीच सांगितलं. इथून पुढे कोणी आलं ना तर मी त्यांना सांगेन रजनी मॅडमना भेटा. ठीक आहे? काय जे आज आऊ आणि सर तुझं खूप कौतुक करत होते. कशाबद्दल? अजय, उद्या आपली मीटिंग आहे बँड्राला. आपली मीटिंग? जुई, मीटिंग तुला आणि साईला दिलेल्या प्रोजेक्ट संदर्भात आहे ना? हो, पण तू असणारच ना बरोबर? म्हणजे सरांनीच सांगितलंय तसं. बरं ऐक, मी आणि साईने तुला प्रेझेंटेशन मेल केलंय, तर तू एकदा ते चेक कर आणि फायनल कर. जुई, आपण एकदा फायनल केलं ना प्रेझेंटेशन, परत त्याला कशाला त्रास द्यायचा? अरे हो, पण जर काही चेंजेस असतील तर तो करेल ना, त्यालाच द्यायचंय उद्या प्रेझेंटेशन. एक मिनिट जुई, आपण सरांना भेटलो तेव्हा काय ठरलं? काय? हे प्रोजेक्ट तुला आणि साईला दिलंय, मी फक्त असेन तुमच्या सोबत. त्यामुळे प्रोजेक्ट तुम्हालाच करायचंय. हो, आम्ही करूच, म्हणजे आम्हीच केलंय. हा, मग ते प्रेझेंटही तुम्हीच केलं पाहिजे. थँक्यू जय. जय, तू काय बोलतोयस हे? तू साईला देणार आहेस उद्या प्रेझेंटेशन करायला? अरे नवीन आहे तू.
एक्सपिरियन्सही नाहीये त्याला, रिस्क आहे याच्यामध्ये. या बाबतीत रजनीचं म्हणणं मला पटतंय. आय मीन उद्या प्रेझेंटेशन मध्ये काही प्रॉब्लेम आला तर त्याच्या नोकरीचाही प्रश्न आहे ना. हा एक्झॅक्टली. हो मला कळतंय ते, पण तसं काही नाही होणार तिलोत्तमा मॅडम. जयराम, पण तुझा नक्की विश्वास आहे ना साई प्रसादवर? तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला होताच ना. तोच विश्वास मी साईवर दाखवतोय. माझी खात्री आहे साईला जमेल नक्की. आणि शिवाय जुईलाही अनुभव आहेच की. काय जुई? जय, पण मी तुझ्या बरोबर प्रेझेंटेशन करू शकते. साई बरोबर म्हणजे तो तसा नवीनच आहे ना. घ्या, हिला स्वतःवरच कॉन्फिडन्स नाहीये आणि तू मोठी खात्री देतोयस हिची. जय, अरे ह्या दोघांना काही गोष्टी जमत नसतील म्हणून अविनाश सरांनी तुला इन्व्हॉल्व्ह व्हायला सांगितलं असेल ना या प्रोजेक्ट मध्ये. ठीक आहे, सरांनी मला दिली ना जबाबदारी, मग मला काय वाटतं ते मी जाऊन सरांशीच बोलतो. मिस्टर दाभोळकर, जयरामने जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची तक्रार करण्याची संधी ते देणार नाहीत. आयुष्य डेफिनेटली दाभोळकर साहेब. तुमच्या बरोबर काम करता करता जय तुमच्याकडूनही खूप काही शिकलाय. तेच तो या कामातून सिद्ध करतोय. आता एक दिवस मोठा होणार आहे खूप. तुम्हाला सुद्धा अभिमान वाटेल त्याचा. मैं कम इन सर? या प्लीज कम. खुर्ची घेऊन बसा. नाही, इट्स ओके सर. जय घे बस. सर मला थोडं बोलायचं होतं. काय झालं मिस्टर जयराम? सर जुई आणि साईचं प्रोजेक्ट मी बघितलं. खूप छान केलंय त्यांनी प्रोजेक्ट. सर त्या प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन माझ्याऐवजी जर साईनेच केलं तर? एनी प्रॉब्लेम? नो नो सर, नाही प्रॉब्लेम काही नाहीये. पण मला असं वाटतं की साई प्रसादला एक संधी मिळाली असती तर त्याला अनुभव मिळेल आणि तो अनुभव देव टूर्ससाठी आणि साई प्रसादसाठी खूप महत्वाचा ठरेल. खूप मेहनती मुलगा आहे सर तो. अविनाश, मला जयचं म्हणणं पटतंय. साई प्रसाद नवीन आहे. हो सर, तो देव टूर्स मध्ये नवीन आहे, पण त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे. तो आपल्याकडे यायच्या आधी त्यांनी खूप मोठमोठे क्लायंट्स हँडल केलेत सर. आणि मी गेले काही दिवस त्याचं काम बघतोय सर. खरंच खूप इंटरेस्ट घेऊन काम करतोय तो. आणि त्यांनी केलेलं प्रेझेंटेशन जर त्यांनीच प्रेझेंट केलं तर इम्पॅक्ट खूप चांगला पडेल. समोरच्यांवर प्रभाव पडेल आणि त्यालाही ते सोपं जाईल. म्हणजे मी आहे त्यांच्यासोबत, पण
तुम्ही सर प्लीज त्याला एक संधी द्या. गुड मिस्टर खानोलकर. मला तुमचं खूप कौतुक वाटतं. म्हणजे माझ्या अंडर काम करून तुम्ही खूप काही शिकलात. पण हे दुसऱ्याला संधी देणं, त्याला प्रोत्साहन देणं, हे सगळं ठीक आहे. पण खूप मोठी रिस्क आहे ही. तो मुलगा नवीन आहे. म्हणजे त्यानं आधीही काही प्रेझेंटेशन केली असतील, पण देव टूज इंटरनॅशनल क्लायंट्सही हँडल करते हे माहिती आहे ना तुम्हाला. मिस्टर अविनाश, ऍक्च्युली दिस इज नन ऑफ माय बिझनेस, पण तरी राहवत नाही म्हणून सांगतोय. हे एवढं मोठं प्रेझेंटेशन हे अनुभवी माणसानंच करायला हवं. ते जे कोणी आहेत ते नवीन आहेत. त्यांना हवं तर सोबत ठेवावं. कारण ह्या अशा ठिकाणी अनुभव महत्वाचा. आणि अर्थात यातून त्यांना जे काही शिकायचं असेल ते शिकतीलच ते, नाही का. हेच तर सर. म्हणजे शिकायचं आहे तर शिकतील असं करण्यापेक्षा आपल्याला नेमकं काय शिकायचंय हे कळणं महत्वाचं. आणि म्हणून मला असं वाटतं त्याला एक संधी द्यावी. आणि सर, संधीच नाही दिली तर अनुभव कसा मिळेल. जसं जयराम, जसं दाभोळकर म्हणतात ते खरं आहे. प्रेझेंटेशन हे अनुभवी माणसानेच दिलं पाहिजे. पण आपण एखाद्याला संधी दिली तर त्याचा अनुभवही वाढेल. यात गैर काय. मिस्टर जयराम, साई प्रसादला हा चान्स द्यायला मी तयार आहे. थँक्यू सर. पण एका अटीवर मिस्टर जयराम, जे काही घडेल त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमची असेल. येस सर. थँक्यू सर. आणि हो, अभिनंदन. तुमची मल्होत्रांबरोबर जी मीटिंग झाली त्यानंतर लगेच त्यांनी मला फोन केला. त्यांना आपल्याबरोबर काम करण्यात इंटरेस्ट आहे आणि हे सगळं तुमच्यामुळे झालं मिस्टर जयराम. थँक्यू. जय, तू अशा वेगानं काम करायला लागलास तर आपले जुने सगळे क्लायंट लवकरच परत येतील आपल्याकडे. थँक्यू. अहो, पण ऍक्च्युली तुम्ही आणि अविनाश सरांनी मला संधी दिली म्हणून तर हे आज. संधी देण्यापेक्षा एखाद्यामध्ये असलेली जिद्द खूप महत्वाची आहे मिस्टर जयराम, आणि जी तुमच्यात आहे. थँक्यू सर. पण सर, ह्या सगळ्याचं क्रेडिट मी एकट्याने घेणं चुकीचं आहे. याचं खरं क्रेडिट दाभोळकर सरांनाही जातं. आजवर प्रत्येक वेळी त्यांनी माझ्या चुका दाखवल्या. त्या मी सुधारू शकलो. आजवर प्रत्येक वेळी तुम्ही माझं प्रेझेंटेशन रिजेक्ट केलं. का? तर माझ्यातले पेशन्स वाढावेत म्हणून. सर, त्यांनी खूप शांतपणे मला प्रत्येक गोष्ट समजावली
का? तर त्यांना मला हे सतत जाणवून द्यायचं होतं की मला मोठा माणूस व्हायचा. दाभोळकर सर, थँक्यू. तुमच्याशिवाय हे शक्य नव्हतं. आणि अजून बरंच काही शिकायचं आहे सर तुमच्याकडून. नक्कीच मिस्टर जयराम. मिस्टर दाभोळकरांचा तुमच्या यशात खूप मोठा वाटा आहे आणि याही पुढे असेल.